शोभा सावकाश सावकाश वाफ घे म्हणजे तुला कोणतोय? हो 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 म्हणूनच म्हटलं तोंडाने श्वास घे. आपण डॉक्टरकडे जाऊया का? डॉक्टरकडे. अरे मोने 7 वाजले आता. 10 वाजता डॉक्टर येतात. काय म्हणतो तू? थोडस ऐक माझं. तुझं वाफारा घे बरं वाटत. मला त्रास होतोय रे. काही होणार नाही ना? काही होणार नाही शोभा. मी आहे ना इथे बसलोय. तुला काही होणार नाही. काळजी नको. थांब जरा. शोभे काय काय अवस्था की झाली माझ्या पोरीची? हा शोभे एवढी सर्दी झाली तुला? अगो बाई एवढी सर्दी होणं चांगलं नसतं. डेंजर असतो हा आजार. अगो बाई मला मारायचं नाहीये. मला जगायचं. शोभा काळजी करू नकोस. तुला काही होणार नाही. मी आहे ना. हा अगं शोभे तू घाबरू नकोस ना. मी आहे ना. या सर्दीसाठी माझ्याकडे एक जालिम उपाय आहे. हा या सर्दीसाठी ना एक व्रत आहे. व्रत? हा व्रत म्हणजे पत्नी रक्षा व्रत. नवऱ्याने ना आपल्या बायकोच्या संरक्षणासाठी व्रत करायचं असतं. म्हणून याला म्हणायचं पत्नी रक्षा व्रत. त्यामुळे ना बायकोचं आयुष्य वाढतं. पण मास्टर करेल का हे व्रत? अहो असं काय करताय? मी शोभासाठी काय वाटेल ते करू शकतो. सांगा ना. नाही आता हो हो म्हणशील आणि नंतर मध्येच तोडशील. तसं नाही चालणार. करीन ना. करीन नक्की करीन. हा मग नीट ऐक तर. हा ज्याने हे व्रत करायचं असतं ना म्हणजे त्या नवऱ्याने ना स्वतःच्या हाताने 21 कचोऱ्या करायच्या. हो त्या 21 कचोऱ्यामध्ये 20 गोड आणि एका कचोरीत भरपूर मीठ घालायचं म्हणजे खारट. व्रताला सुरुवात करताना ना कचोरी खाण्याचा कार्यक्रम सुरू. कळला? जोपर्यंत तोंडात मिठाची कचोरी येत नाही तोपर्यंत कचोरी खायची. एकदा का तोंडात मिठाची कचोरी आली की थांबायचं. हा तिथून पुढे 24 तास कडक उपवास. पाण्याचा थेंब पण घ्यायचा नाही. कळलं का? जमेल का तुला हे? करीन ना. करीन नक्की करीन. शोभाताई असं व्रत वगैरे काही नसतं. 10 वाजता ना आपण डॉक्टरकडे जाऊया. असं व्रत वगैरे करू नका. ए भाने मी काय खोटं सांगते काय? माझ्या लेकीसाठी मी काय वाटेल ते करते माहितीये का? हा चालू तू गप ना जरा. पण एक लक्षात ठेव मध्ये जर हे व्रत तुटलं ना बायकोसाठी खूप वाईट असतो. नाही मी करीन ना. व्रत नाही बोलणार. अरे मग बघतोयस काय? सुरू कर ना जाऊन कचोऱ्या. कचोऱ्या? हो हो चालेल. राहुल हा बोल. तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये. ए काय झालं? हे बघ अंजू माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. आधीच सांगतो. माझ्यासाठी व्रत कर ना. व्रत? मी? मोहन दादांनी शोभा वहिनींसाठी व्रत केलंय नाही तर तू. बायको अगं तुझ्यासाठी ते व्रत मी सहज केलं असतं. अगं 24 तास काय 48 तास उपवास केला असता. हो पण तुला माहिती आहे ना माझ्या व्यायामाच्या डाएटमुळे ना मला रोज कंपल्सरी खावं लागतं ना. काय उपयोग एवढं सगळं करून? शेवटी मोहन भाऊजींपुढे हरलातच ना. तुमचं प्रेमच नाहीये माझ्यावर. नाही तर केला असतं तुम्ही उपवास. प्रेम व्यक्त करण्यासाठी ना हे उपवास व्रत वगैरे करायची काही गरज नाही. प्रेम कसं आतून यावं मनापासून. हा सगळा दिखावा आहे रे. बाकी काय नाही. काय रे? नाही काय नाही. ए लक्ष कुठे आहे तुझं? काय हो मी ऐकलंय ते खरं आहे का? मोहन भाऊजींनी शोभासाठी व्रत केलंय? हो ना. मोहन भाऊजींना मानलं पाहिजे. त्या मायलेकी एवढ्या त्रास देतात तरी किती करतात ना त्यांच्यासाठी. हो ना. पण मोहन भाऊजी हे व्रत नाही पूर्ण करू शकले तर ठरल्याप्रमाणे आपल्या मोन्याने त्याच्या बायकोसाठी म्हणजे आपल्या शोभा वहिनींसाठी त्यांच्या तब्येतीसाठी एक कडक निर्जळी
व्रत करायचं ठरवलं आणि आपण त्या सोहळ्यासाठी जमलोय तर आपल्या सगळ्यांचा पाठिंबा आहे ना? हा, तर आपण या सोहळ्याला सुरुवात करूया. हा? मालक ठीक आहे पाणी. ए भाने, अंजू, तर डोकं फिरले का तुझं? हा? खायचं प्यायचं काही नाही सांगितलं होतं ना मी. मला ठाव आहे पण उपवास अजून सुरू कुठे झालाय. मालक तुम्ही पाणी प्या. माझं आयुष्य आता तुमच्या हातात आहे, करा काहीतरी. करणार शोभा. मोहन तू अजिबात काळजी करू नको. अरे आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. हा चला तर करायची उपवासाला सुरुवात. चला चला चला. चल चल अगो बाई. चल. अगं बाई कचोरी. काय एक खाली तर काय होतंय का? काय फरक पडतोय? हा? मिठाची लागली ना उपवासाला बसावं लागेल, चालेल का? नाही नाही नाही, गेल्या वेळेला डायटिंग केलेलं तर महागात पडलं. आता उपवास कोण करणार? दादा तुम्ही करा सुरू. हा चला 1 2 3. हा मास्टर द्या सुरू. मास्टर द्या सुरू. लागली मिठाची. काय आहे शुभे? या मास्टरड्यावर माझा विश्वास नाही. हा, त्याच्यावर ना बारीक लक्ष ठेवायला हवं. हा अगं काय घोळ घाले सांगता येत नाही. 24 तास उपवास करायची त्याची ताकद नाहीये. नको ना काळजी करू, मी घारी सारखी नजर ठेवीन तुमच्यावर. हा थांबा थांबा थांबा. आता यापुढे 24 तास मोहन ना काही खाणार ना काही पिणार, तेव्हा त्याला कोणीही काम सांगायचं नाही. आणि मोहनचा उपवास पूर्ण व्हावा म्हणून आपण सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना करूया. हा 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 प्रार्थना. मालक तुम्हाला सगळं पटतंय का? हे बघा, मला पटो किंवा न पटो, बाकीच्या लोकांना पटतंय ना. आणि माझ्या उपास करण्याने जर का शोभाला बरं वाटणार असेल ना तर मी करीन उपास, काही हरकत नाही. मुन्या, काय? तू माझ्यासाठी 24 तास सुद्धा उपाशी नाही राहू शकत. तुला भूक लागणार. तरी आई बोलली होती मला, तू नाही कळत काय काढू शकत. अगं, कळ काढायचा प्रश्न नाही. हे मी माझ्यासाठी नाही वाढत आहे, तुझ्यासाठी वाढतोय. तुझी एक तर प्रकृती बरी नाही, वेळेवर जेवायला नको का? हा तू बस. एक मिनिट. हा एक बस 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 बस, मी वाढतो. बस 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 बस. सावकाश 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 बस. हा सावकाश सावकाश. जेव जेव जेव. काय आहे? पाणी पाणी हवंय ना. पाणी लागेल ना, ते पाणी देतो. हा, एक मिनिट. सावकाश सावकाश सावकाश. हा हे घे. हा सावकाश. मोहन, आता फक्त काही तासच आहेत. काही तास कळ काढ.
शोभा काही करून बरी झालीच पाहिजे. कोणी बघत नाही, तू खाऊन घे. नाही नाही नको. अरे असं काय करतोय? कोणी नाही बघत आहे, खा ना. नाही हो, आता खाणं म्हणजे हे स्वतःला आणि शोभाला फसवण्यासारखं आहे. आणि शिवाय माझं व्रत मोडेल. मला ना हे व्रत पटलंच नाही. असू दे, पण शोभाला हे व्रत पटलंय आणि मी शोभासाठी एवढं करणार. मी काही झालं तरी पुढचे 24 तास प्रामाणिकपणे काहीही न खाता हे व्रत पाळणार आहे. तुम्ही हे घेऊन जा. तुला ना सांगून काही उपयोगच नाही. तू एकदा ठरवलंस की ठरव. तू 24 तास काही खाणार नाहीस ना? नाही. ठीक आहे, बघ आता मी काय. आज जा आणि घड्याळासमोर उभा राहा. का? घड्याळासमोर उभारून काय होणार आहे? मी तुझं ऐकलं ना, आता तू माझं ऐक. जा आणि घड्याळासमोर उभा राहा. ठीक आहे. तुला तर जास्त वेळ उपवास करावा नाही लागणार. सांग, अजून काय करू? हो, काय केलं तुम्ही? घड्याळ पुढे नेलं. आता तुला जास्त वेळ उपाशी नाही राहावं लागणार. अहो, पण हे विश्वासघात केल्यासारखं होईल ना. माझं शोभावर खरंच खूप प्रेम आहे. हे असं खोटं बोलून मला व्रत नाही पूर्ण करायचंय. हे असं व्रत पूर्ण करायचं म्हणजे सासूबाईंचा सुद्धा विश्वासघात केल्यासारखं होईल. प्लीज तुम्ही पूर्वी होतं तसं करा. काय रे, इतक्या वेळ काय बघतोय? का घड्याळ कळत नाही? हा, नाही काय नाही, सहज. काय मोहन पुढे नाही, असंच काय. आणि करू नको रे. अरे कधी हे 24 तास निघून जातील ना, कळणार पण नाही. तू फक्त मनावर ताबा ठेव. बाबू, समीर भाऊजी, तुम्ही राहुलला पाहिलं का? नाही हो. अगं बाई, भजी मस्त आहेत, घ्या. कुठे गेलो काय माहिती. गरमागरम थालीपीठ केलेली त्याच्यासाठी. काय माहित कुठे गेला. दिसला तर पाठवून द्याला त्याला. हो, पाठव. समीर भाऊजी, नाही म्हणजे राहुल आला ना की तुम्ही पण यावर त्यांच्या सोबत. हा, गरमागरम थालीपीठ तुम्हाला खाऊ घालते. काय म्हणा, येशील? हा, चल. नक्की होतो. चला, आपला जेवणाचा प्रश्न सुटला. कशी खाते बघ. तिला ना काही पडलेलीच नाही आपल्या नवऱ्याची. बकासूर. बरं वाटत नाहीये का? गरम पाणी देऊ का तोंड धुवायला? का ते मीठ घालून गरम पाणी देतो म्हणजे गुळण्या कर. चहा देशील? चहा देतो. डॉक्टरकडे जाऊया का? नको, चहा देतो. 1 मिनिट. मालक, तुम्ही कशाला करताय? मी करते ना. तुम्ही कालपासून काय बी नाही खाल्लंय. 24 तास उपवास करून काही होत नाही. तू नको त्याची काळजी करूस. काही करू नका. आता व्रत संपायला अगदी थोडा वेळ शिल्लक राहिलाय.
भानू माझ्यासाठी जिलेबी घेऊन ये, आज खावीशी वाटते. मोन्या पैसे दे तिला. देतो ना, देतो. कालपासून नवरा उपास आहे त्याचं काय नाही, या बाईला जिलबी खायची. काय म्हणालीस? आणते. अगं ऐक ना, कालपासून ना मास्टर ना उपाशी आहे, काही पण खाल्लेलं नाही त्यांनी. अगं तुझी व्रताची आयडिया इतकी मस्त चालेल वाटलंच नव्हतं मला. अगो काय सांगायचं, माझ्या जावयाने ना जरा मनावर जास्तच घेतलंय. व्रत केले त्यानं पण फळले मला. हो. आणि आमच्या या चाळीचे सगळे मूर्ख आहेत, नाहीतर काय व्रत बीत काही नसतं, काही माहिती नाही त्यांना, सगळी येडी आहेत. खरंच मी तुझी खूप आभारी आहे. ही व्रताची आयडिया तू मला दिलीस ना, चांगला जाव यावर राग काढायला. मग खूप कालपासून त्यांनी अन्नाचा दाणा काय पाण्याचा थेंब सुद्धा घेतलेला नाहीये. इतका आनंद होतोय ना मला, खरंच सांगू. जाऊ दे, मरू दे, एक दिवस नाही खाल्लं म्हणजे काय मरतोय काय? बरं बरं ठेवते, कोणी ऐकलं विकलं तर पंचायत होईल नाही का? ठेवते. देवा काय व्हायला लागलंय? बापरे, हे देवा. नको पेटू ते निरंजन. कोण आहे? कोण आहे? स्वतःच्या जावयावरच अन्याय करण्यासाठी तू देवाचा आणि व्रताचा वापर करतेस. लाज नाही वाटत तुला? नाही नाही, मी काय केलं नाही. ते माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं ना, म्हणून मी तसं केलं. मला माफ करा. अगं पण तुला डोकं नाहीये का? तुमच्यासारख्या माणसांमुळेच ना लोकांचा देवावरचा विश्वास उडालाय. तुमच्यामुळेच अंधश्रद्धा वाढतीये. मी तुला सोडणार नाही. नाही नाही, असं काही करू नका देवा, असं काही करू नका. मला माफ करा देवा, माझं चुकलं, माफ करा. नाही, याचं प्रायश्चित तुला करावंच लागेल, नाहीतर पुढच्या 8 दिवसात मी तुला माझ्याकडे बोलवीन आणि शिक्षा देईन. नको नको नको, असं काही करू नका. मी प्रायश्चित्त करेन ना, करेन मी प्रायश्चित्त. भानू काय खमंग वास सुटलाय ग, कधी एकदा खाते असं झालंय. राहत नाही मला. अगं शोभे, अगं ये अरे तू पण काय ये. नको नको नको, तू खाऊ नकोस. का? अगं म्हणजे काय झालं माहितीये का, माझ्या ऐकण्यात थोडीशी चूक झाली. हे व्रत ना मास्टरांनी नाही करायचं, म्हणजे नवऱ्याने नाही बायकोनी करायचं असतं. म्हणून बाळा तुला हे व्रत करावं लागणार आहे. नाही नाही, मी नाही व्रत वगैरे करणार. अगं असं काय करते, माझं थोडं बोलणं समजून घे ना राजा. नाही तू जर हे व्रत केलं नाही ना तर फार मोठा अनर्थ होईल. काय बरी आहेस ना? 24 तास मी उपाशी राहणार. चल मी नाही, मी खाणार. अगं अगं म्हणजे काय माहितीये का, 24 तास ना हा निघून जातील. राजा तुलाच उपवास करायला लागणार. 24 तास निघून जाते. मी काम कर ना, माझ्या ऐवजी तू करे व्रत. मी नाही करणार. तू तुलाच करावं लागणार. नाही मी नाही करणार ग. तुलाच करावं आई मला भूक लागली, खाऊ दे ना. अगं बघ ना, ऐक ना माझं काय सांगते. तुम्ही टेन्शन नका. 24 तास पूर्ण झाले. हो तुम्ही जिलबी खा.